माझ्या मामाच्या मम्मीला काकाच्या काकीला सांगून ठेवलंय Mixer style. एवढी सारी बाहेर कर मला तुझ्या फिरणार बाहेर कर मला काय तुझी तुझं तुझं मानताय तुला. तर आजचा व्हिडिओ तुम्ही पाहिलाच असेल. व्हिडिओ कसा बनला हे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर आजच्या व्हिडिओला आपल्या सुरुवात करूया. सगळ्यात अगोदर आपल्याला मीडियाच्या ऑप्शनमध्ये जायचं आहे. मीडियाच्या ऑप्शनच्या आपला फोटो सिलेक्ट करायचा आहे. सिलेक्ट केल्याच्या बाद आपला फोटो पुरा खाली घेऊन टाकायचा आहे, जेणेकरून आपल्याला काही अडचणी येणार नाही. तर इथं पहिला मी एक फोटो घेतला होता, तर त्याला डिलीट करूया. तर आपला दुसरा फोटो घेऊया. फोटो घेतल्याच्या बाद बंद स्कोअर डाऊन करून पुरं घेऊन टाकायचं आहे. त्याच्या बाद आपलं तर आपला बंद व्हिडिओ फोटो इथं सिलेक्ट करून घ्यायचा आहे. सिलेक्ट करायच्या बाद आपल्याला काही इमोजी सेट करायचे आहे. तर मीडियाच्या ऑप्शनमध्ये जाऊन इमोजी सिलेक्ट करून असं खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे. स्क्रोल डाऊन केली की थोडंसं साईज अशी थोडीशी वाढवायची आहे. ती तुमच्या मनानं ठेवू शकता तुम्ही किती ठेवायची आहे. मग हिला बी पूर्ण इमोजीला बी पूर्ण हे करून स्क्रोल डाऊन करून हे करायचं आहे. इमोजीला पण आपण खाली घेऊन टाकायचं आहे. त्याच्यामुळं चला मित्रांनो, पहिले ना आपण आपल्या फोटोला सिलेक्ट करून घेऊया. सिलेक्ट केल्याच्या बाद मग कट करायचं आणि आपलं ते वरचा बॅकग्राऊंडचा फोटो जाईल तो पुरा इथं घ्यायचा आहे. असा घेतल्याच्या बाद बॅक यायचं आहे. शेकेपेटमध्ये जाऊ. पहिले जे 1.6 बी इफेक्ट आहे ते सिलेक्ट करून कॉपी करायचं आहे. कॉपी केल्याच्या बाद आपल्या बिटमार्कमध्ये जायचं आहे. बिटमार्कच्या मध्ये गेल्यावर नंतर पहिले जो आपला इमेज फोटो येऊन पहिले याच्यामध्ये जाऊन इथं पेस्ट करून द्यायचं आहे. म्हणजे की त्या इंटरफेस असं काही दिसेल. त्याच्या बाद हे करून झाल्याच्या नंतर आपली जे राऊंडेड रेचर आहे ते इथे घेऊन टाकायचं आहे. असं थोडं स्कोअर डाऊन करून द्यायचं आहे. मग आपल्याला बॅक जायचं आहे. बॅक होऊन शेक इफेक्टमध्ये जाऊन शेक इफेक्टमध्ये गेल्याच्या नंतर आपला जो 1.26 सेकंदाचा जे इफेक्ट आहे ते कॉपी करायचे. ते कॉपी केल्याच्या नंतर बिटमार्कमध्ये जायचं आहे. इथे गेल्याच्या नंतर आपलं जे 2 नंबरची इमेज आहे म्हणजे फोटोज त्याला हे पोस्ट करून द्यायचं आहे. ते झाल्याच्या नंतर आपल्याला तो शेप इफेक्टमध्ये जाऊन हे 2 वरचे जे इफेक्ट्स आहे जे कॉपी करायचे, नंबर 1 नंबर 2 आणि आपल्या बिटमार्कमध्ये जाऊन इथे यांना पेस्ट करून द्यायचं आहे. असं म्हणजेच की आपलं इंटरफेस काही असं दिसेल. आपली जी 2 नंबरची जी इमेज आहे त्याच्यावर जायचं आहे. इफेक्टमध्ये टॅप करायचं आहे. इफेक्टमध्ये टॅप करून वरचे जे 2 हे वार्प आणि खालचे 2 नंबरचे हे अनलॉक करून टाकायचे. म्हणजेच की आपला असं काही व्हिडिओ दिसेल. आपली जी काही इमोजी आहे ती थोडी अशी स्क्रोल डाऊन करून थोडंसं पडून थोडीशी बाजू सरकवायची आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या मनानं काही पण कशी पण इमेज ठेवू शकता. म्हणजे इमोजीच आहे साईज कशी बी ठेवू शकता. तर त्याच्यावर आपल्याला जायचं आहे आणि इथं जाऊन टेक्स्टवर जाऊन आपलं नाव तुमचं जे बी नाव असेल ते सिलेक्ट करायचं आहे. असं की आता माझं केस क्रिएशन आहे. आणि इथं जाऊन असं थोडंसं साईज घेऊन हे सिलेक्ट करून असं कलर चेंजिंग करून किंवा जे ठेवायचं जे ठेवू शकता. कलर आता मला काही मी ते हे ठेवतो. म्हणजे याला असं पुरं स्क्रोल डाऊन करून बॅक येऊन त्याचं लावून द्यायचं. म्हणजेच की व्हिडिओ पूर्ण आपला रिलीज झाला. आता याला पूर्ण झाल्याच्या बाद आपल्या जेटला हे करून एक्सपोर्ट करायचं. तर मित्रांनो, व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा. सबस्क्राईब शेअर नक्की करा. कमेंट लाईक सांगावे कसं झालं आहे.